वाशिममध्ये गेल्या आठवड्याभरापासून पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। काही दिवसांपासून इंधनाची मागणी 20% वाढली आहे। मात्र टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनासोबत आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती वाशिमचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली आहे। साधारणतः आता 20% प्रमाण हे वाढलेलं आहे। मग ह्याचा अर्थ 20% प्रमाण नेहमीपेक्षा वाढलेलं आहे, ह्याचा अर्थ लोक थोडं भीतीने किंवा परत डिझेल संपल, पेट्रोल संपल, त्यामुळे ते पंपावर येऊन रांगा लावत आहेत, पेट्रोल डिझेल नेत आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये स्वतः कलेक्टरने सर्व कंपन्याचे जे ज्या मोठ्या कंपन्या आहेत, HPC, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल किंवा बाकीचे इतर, या सगळ्यांशी त्यांचं रोजची रोज बोलणं चालू आहे आणि निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये आज तरी पेट्रोलची कुठेही जरी आपल्याला आज वाटत असलं तरी परत भविष्यामध्ये टंचाई आज तरी टंचाई नाही, परंतु भविष्यामधले त्या बाबतीमध्ये थोडं लोकांना वाटतं की काय युद्ध झाल्यानंतर काय तर होईल, या भीतीपोटी खरं तर लोक आज हे करतात।